हॅल 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 आवाज अजून थोडा हॅल 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 माझ्या दुसऱ्या वारीला सुरुवात करण्यापूर्वी उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा शाहीद रुदाली दळवी हिचा मानाचा मुजरा. हॅलो हॅलो मॉनिटरचा जातो. हॅलो 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 ओके. बघा बुवांनी शक्ती दुऱ्याचा डबल मिनिंगचा बादशाह म्हणून बुवांची ओळख आहे. पण बुवा गलपटलेलं दिसत आहेत. बुवांवरती आपण नंतर येऊया. 20 ते 25 मिनिटाची वारी आहे. 20 ते 25 मिनिटं फक्त आयोजकांनी दिलेली आहेत. त्याआधी या ठिकाणी माजी नगराध्यक्ष आणि भावी आमदार स्नेहलताई जगताप या ठिकाणी त्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. त्यांचंही माझ्या कार्यक्रमामध्ये स्वागत. त्याचप्रमाणे शिरगाव गावचे विद्यमान सरपंच आणि ज्यांना आताच लोकनेता म्हणून पुरस्कार लोकनेता म्हणून पुरस्कार जो जाहीर झालेला आहे असे श्री सोमनाथ भाऊ ओझरडे यांचं आणि आमचं नातं खूप वेगळं आहे. नक्कीच भाऊ 11 तारखेला आपण फौजा कोर्टात नक्कीच भेटणार आहोत. तर सोमनाथ भाऊ ओझरडे यांचंही माझ्या कार्यक्रमामध्ये स्वागत. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध उद्योजक श्री किसन साहेब भोसले यांचं गेल्या वेळेस मी ज्यावेळेस हडपसरला आले होते कार्यक्रमानिमित्त त्यावेळेस आमची भेटगाठ झाली होती. तर त्यांचा सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा आणि उपस्थित सर्व मान्यवर खूप जण या ठिकाणी उपस्थित आहेत. पण 20 ते 25 मिनिटं आहेत. त्यामुळे सगळ्यांना जेवढे काही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांना सुद्धा शाहीद रुदाली दळवी हिचा मानाचा मुजरा. आणि सुरुवातीलाच जरा गोड सुरुवात करूया, नंतर मग बुवांकडे वळूयात. हा का, कारण ही जी मंडळी असतात यांच्याकडे वेळ थोडासा कमी असतो. जी समाजसेवेचं कार्य करणारी एकच हे काम नसतं, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जायचं असतं. आणि म्हणून सुरुवात आपल्या स्नेहलताईंवरती एक गाणं एक छोटासा अंतरा सादर करते बघा. हे ला 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 विरोधक कोणी पाहिला मग विरोधक कोणी असो भिडणार तिथं. विरोधक कोणी पाहिला आहे ठाम रे सलाम रे आमच्या स्नेहलताईंना. भावी आमदार म्हणून त्या आपल्या सगळ्यांसमोर नक्कीच आणि आमदार म्हणून पण येणार. आणि म्हणून आहे ठाम रे सलाम रे आमच्या स्नेहलताईंना.
सूरज भाऊ लोखंडे यांच्यात आहे आणि त्यांच्या सहकार्यांच्यात आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी एक गाणं सादर करते. धावत पळत कार्यक्रम करण्याचं कारण एकच आहे की आपल्याकडे वेळ कमी आहे आणि म्हणून दादांसाठी हे गेल्या वर्षी गाणं खूप आणि त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे गाणं स्टेटसला ठेवलं होतं आणि त्यांचं कार्य जे त्यांचं काम आहे ते मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत असते म्हणून एक मुखडा फक्त त्यांच्यासाठी होणार आहे. फौजी आंबवड्यात आमची भेटगाठ होणारच आहे परंतु माणूस हाय दिलदार ही कीर्ती गाजते नावाची माणूस हाय दिलदार ही कीर्ती गाजते नावाची त्या आमदार खासदारांपेक्षाही चर्चा सोमनाथ दादांची त्या आमदार खासदारांपेक्षाही चर्चा सोमनाथ दादांची
अनाऊन्स करायचं नाहीये, सॉरी वेळ नाहीये, त्यामुळे तिकडेच दिलं तर बरं होईल. नंतर एकदम एकदम अनाऊन्स करा, तुम्हीच अनाऊन्स करा, चालेल? घेऊन देऊ का? बरोबर. हा बघा, बुवा साप गालपाटलं, हा सांगायच्या भाषेत जर झालं तर, कारण हा हा हो हो, जे बुवा बोलले त्याला थोडंसं प्रत्युत्तर पण द्यावं लागेल ना. 5 मिनिटं? अरे बापरे, सुरू होतच संपली. असं जे काय आहे त्याच्यात बघा, नको जाऊ दे, मग बुवांकडे पण वळत नाही आता, कारण 5 मिनिटात बारी संपवायची आहे. हा फक्त आता बुवा जे काय बोलले सोडून देते, फक्त बुवांनी त्यांची गवळण गायली. बातमी घडलेली ही काल, ही खूप छुपायला देते बॉल. बॉल बॉलचा विषय तेव्हा गवळण बुवांनी गायला, इंग्लिश शब्द गायला बुवांनी. हा आणि बॉल म्हणे, बॉल चुपायला देते बॉल. हा हे चुपायला देते बॉल. इथं शिकवायला आलेत का काय गाणी बोलायला आलेत ह्यांनाच माहिती. वेळ नाही म्हणून बुवा बारी मी कशी केली होती, साधी बारी करायला सांगितली ना का महाकाळ बुवा 0 हा, मग त्यांना समजत असल्या बारी कशी करायची. मग ओपनला भेट घ्या, अशी भेट तशी भेट. 4-5 वेळा आहेस मेरा, तुझा काय पाठधुमा पाडायचा ना तू, तेव्हा तिथं पाडते थांबतो. आता वेळ नाही म्हणून हा, त्याला फक्त बॉल शब्द बुवांनी वापरला. आता मला इंग्लिश शब्द काय वापरायचा आहे ते म्हणाले म्हणून, नाही तर माझी ही भाषा नाही आणि मी इंग्लिश शब्दांचा वापर पण करत नाही. पण नंदा तुझा हालात त्याला पाहिला लपताना, नंदा तुझा हालात त्याला पाहिला लपताना, दही दूध संपविलं आणि दिसतो चुकताना. काय वापरलं मी? अँड दिसतो चुकताना. बुवा तुम्ही बॉल वापरला, मी अँड बुवा अँड दही दूध हे संपविलं अँड हा दिसतो चुकताना. दही दूध हे संपविलं अँड हा दिसतो चुकताना. त्यानंतरचा विषय कसा सादर करते बघा. रूप पाहून भस्माचे जो तो घाबरून पळतोय रे. रूप पाहून भस्माचे जो तो घाबरून पळतोय रे. गाणी कशी असावी, स्नेहलताई आल्यात म्हणून तुम्ही लगेच गाणी चेंज करत असं नाही. स्नेहलताई आल्यात म्हणून गाणी चेंज करत नाही. बाकीच्या बायका बसल्या ते येड्या म्हणून हा, म्हणजे तेव्हा बोलताना तुम्हाला काय वाटणार नाही का? असं नसतं बुवा, आपण जे बोलतो ना धमक पाहिजे पटवून देण्याची, कशी ती बघा. रूप पाहून भस्माचे जो तो घाबरून पळतोय रे. रूप पाहून भस्माचे जो तो घाबरून पळतोय रे. याच्या वाढलेल्या ही जटा शंकराच्या केसात जट होती ना, याच्या वाढलेल्या काळा नागोबा वरती नागोबा पटकन विषय लागते बुवा. ते बॉल छुपायला असं नसतं. याच्या वाढलेल्या जटामध्ये ही जटा, मला हेच सांगायचं, याच्या वाढलेल्या जटामध्ये काळा नागोबा ढुलतोय. याच्या वाढलेल्या जटामध्ये काळा नागोबा ढुलतोय. विषय गायला, लोकगीत गायला ना. हिंदानी बाय काहीतरी म्हणे आंबा काहीतरी असं काहीतरी म्हणाले. आता मी विषय काय गाते बघा. आल्या 2 डझन गेल्या 1 डझन. आता बघा नेते मंडळी असतात किंवा काही जे काय असतात, कोणतरी आपलं पुढारी असतात, तर ते काय करतात, दहीहंडी म्हणा, गणपती उत्सव म्हणा, गाववाल्यांना महिलांना साड्या, पुरुषांना अजून काय काय म्हणते ते बघा, आधी मजा घ्या. आल्या 2 डझन गेल्या 1 डझन.
हा, काय करशील तू बारा बॉड्या बॉड्या बॉड्या, हा, काय करशील तू बारा बॉड्या, काय करशील तू बारा बॉड्या. संपवायचं. खरंच वेळ अभावी, मला पण माहितीये, आम्ही पण एवढ्या लांबून आलेलो आहे, तुम्ही पण कामावरून दगदग करून इथं आलेला आहात, पण वेळ आपल्याकडे फार कमी आहे, त्यामुळे आवर्त घेतोय आपण. एक घेऊ का? बरं चला. हा 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 हा, क्या बात है, क्या बात है, एक नंबर नंबर. बरं दादा, फक्त एक लोकांसाठी ऐका ऐका, मी काय म्हणते, सूरज दादांना पण माझी एक विनंती राहील, एक फक्त अंतरा घेते डबल मिनिंगचा लोकांसाठी, आणि एक समाज प्रबोधन गीत घेऊन बारी एंड. हा हा, ते बुवांसारखं मला आधी मध्ये सांगायला नाही ना, रावरा बिवरा काय नाही. हा हा, आता बुवा नाचतो कसा फेमस झालाय, कोणी कोणी लोकांनी फेमस केलं ना, आम्ही सोडला आणि दुसऱ्यांनी पकडलं ना, आता त्यांची शायनिंग मारून दाखवतात बुवा नाचतो कसा, हे मी करून दमले, आणि नंतर आता ही दुसरी लोक करतात, आपल्याला काय कोणाचं नाव घेऊन घ्यायचं नाही. असो, हा, कसं बुवा नाचतो म्हणून काय म्हणायचं आहे बघा. रिक्षाने बसले, टॅक्सीने बसले, हे गाताना हलतय माथी चढलतय, गाताना हलतय माथी चढलतय, लागेल कोण सगळ्यांना दियाच्या, साऱ्यांना दिसतोय याच्यात लोच्या, साऱ्यांना दिसतोय याच्यात लोच्या, सांगा कुठून हाणला नाच्या, आलाय डोक्यातून, हा, साऱ्यांना दिसतोय याच्यात लोच्या, सांगा कुठून हाणला नाच्या, साऱ्यांना दिसतोय याच्यात लोच्या, सांगा कुठून हाणला नाच्या. बस बस बस, एक शेवटचं आपलं गाणं घेऊन बारीची सांगतात. समाज प्रबोधन बघा, एवढी गर्दी जमलेली आहे, आता तुमच्या मनोरंजनासाठी थोडंफार इकडं तिकडं चावट झालं बोलून, पण एवढी गर्दी जमलेली आहे तर लोकांनी इथून काहीतरी घेऊन जाणं पण गरजेचं आहे, आणि म्हणून जाता जाता समाज प्रबोधन गीत सादर करते. सरकारने आपल्याला लाडकी बहीण योजना दिलेलीच आहे, पण आम्हाला तीच नकोय, आमच्यासाठी हक्काचं संरक्षण आम्हाला पाहिजे. नुसतं त्या पैशाने आम्हाला काही होणार नाही. समाजात जे आता बलात्कार वगैरे बरंच हत्या बरंच काही चाललेलं आहे, तर माझी एक स्त्री म्हणून ही व्यथा मांडणं माझं मी कर्तव्य समजते, आणि म्हणून काय म्हणायचं आहे, और इस दिल जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. खरंच उत्कृष्ट काय मजा येते ती वेगळीच, आणि म्हणून वासनेच्या डोळ्यांनी पाहिले नका, चिमुकली ना दिसली त्यांना आई आणि ताई, लाडकी बहीण गेली अत्याचार पायी,
कार्यक्रमाचे आयोजक लोकसेवक श्री सुरेशदादा लोखंडे यांची मी खरंच शतशः ऋणी आहे की त्यांच्यामुळे मला या ठिकाणी येता आलं आणि माझी छोटीशी कला या ठिकाणी सादर करण्याची संधी मिळाली. नक्कीच माझ्या परीनं जेवढं मला करता येणार आहे तेवढं आपलं मनोरंजन या ठिकाणी केलेलं आहे आणि बुवांना त्यांच्या दुसऱ्या वारीसाठी शुभेच्छा देते. त्याचप्रमाणे सुरेशदादा लोखंडे यांना माझ्याकडून आणि संपूर्ण टीमकडून ॲडव्हान्समध्ये 3 तारखेला भाऊंचा बर्थडे असतो, परंतु ॲडव्हान्समध्ये त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी माझ्या कार्यक्रमाची सांगता करीत आहे. बोल श्री गजानन.